वर्ध्याच्या JB सायन्स कॉलेज येथे विद्यार्थ्यांनी एक रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तयार केलाय। खरं तर महाविद्यालयाच्या ॲस्ट्रो क्लबच्या माध्यमातून काही वर्ष आधी जुन्या विद्यार्थ्यांनी एक रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप तयार केला होता। त्यातून बऱ्याच गोष्टी शिकून घेऊन नव्या विद्यार्थ्यांनी ही नवी किमया करून दाखवली आहे। जास्तीत जास्त वेस्ट वस्तू वापरून कमीत कमी खर्चात हा बेस्ट टेलिस्कोप तयार झालाय। आता या टेलिस्कोपमुळे आणखीनच सुस्पष्ट अवकाश दर्शनाचा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे। आमच्याकडे एक रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आहे जो आम्ही प्रत्येक प्रकल्पामध्ये किंवा कोणता प्रोग्राम असो त्यामध्ये घेऊन जात असतो। पण आम्हाला मुलांना रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपशी पण इंट्रोड्यूस करून द्यायचं होतं। टेलिस्कोपची खासियत हे आहे की हा रिफ्रॅक्टिंग नसल्यामुळे हा आपल्याला क्लिअर इमेज दिसतो। रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपची हीच एक खासियत आहे की जितके पण डिफेक्ट्स असतात ते सगळे नाहीसे होऊन जाते जेव्हा इमेज फॉर्म होते त्यावेळेस। आणखी आम्ही सगळ्या वस्तू ज्या पण आहे त्या मोस्टली स्क्रॅप मटेरियल किंवा आपण म्हणू शकतो की वेस्ट मटेरियलपासून घेतल्या आहे। जी पूर्ण 9 जणांची टीम होती। आम्ही अलग अलग वस्तूंवरती काम केलं जसं की ऑप्टिकल सिस्टीम, ऑप्टिकल मॅनेजमेंट, मग त्यासुद्धा रोटेशन, अलाइनमेंट, बॅलन्सिंग, टेलिस्कोपच्या सगळ्या पद्धती आम्ही डिवाइड करून घेतल्या एकमेकांमध्ये आणि एक साथ आम्ही हा टेलिस्कोप तयार केला होता। तसे तर 3.5-4 महिने आम्हाला लागलेच टेलिस्कोप बनवण्यासाठी। पण हा पण एक हे होता दुसरा विषय की आम्ही सगळे लेक्चर्स करून ऑफ लेक्चर जेव्हा पण भेटायचे तेव्हा आम्ही इथे येत असत। स्टुडंट म्हणून आम्ही हा टेलिस्कोप बनवला याची आम्हाला आनंद तर आहेच आणि सोबत आमची रुची पण वाढली आहे ॲस्ट्रॉनॉमी रिलेटेड। 2017 साली ॲस्ट्रो क्लबची सुरुवात झाली आणि या ॲस्ट्रो क्लबच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करून दाखवली आहे। या संदर्भात बजाज कॉलेज ऑफ सायन्सचे प्रिन्सिपल डॉक्टर PV टेकाडे काय सांगतात? ॲस्ट्रो क्लबचे योगदान महाविद्यालयामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे। प्रामुख्यानं सांगायचं म्हणजे की एक ॲरिस ही एक संस्था आहे, त्याच्यामध्ये नैनितालला एक आमचा विद्यार्थी त्याचं नाव कार्तिक गोखे आहे। ॲस्ट्रो क्लबचा एक अध्यक्ष होता, त्याला तिथे संधी मिळालेली आहे। महाविद्यालयासाठी ही गौरवास्पद बाब आहे। हा टेलिस्कोप घडवतानाची आव्हानं, अडचणी आणि जोखीम या संदर्भात ॲस्ट्रो क्लबचे इन्चार्ज डॉक्टर सुधीर टिपले यांनी माहिती दिली। टेलिस्कोप बनवण्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान असतं ते त्याचं ऑप्टिक्स, आणि ते ऑप्टिक्समध्ये विद्यार्थी फार मेहनत घेऊन परिपक्व होतात। कारण की ऑप्टिक्स थोडेही बिघडलं तर तुमचा टेलिस्कोप वर्क करत नाही, आणि ते एक सगळ्यात मोठं चॅलेंज होतं। आणि खरं म्हणजे तर आमच्या विद्यार्थ्यांनी ते पार केलेलं आहे की या टेलिस्कोपमध्ये आम्ही नॉनो पार्टिकलचा वापर केलेला आहे। समोरचा आमचा प्रोजेक्ट हा 3D प्रिंटिंगद्वारे बनवण्याचा विचार आहे, तसंच त्यामध्ये ॲटोमेशन आणायचा आमचा विचार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आजचे जे नवीन युग आहे त्यानुसार चालना मिळू शकेल। शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या प्रचंड मेहनतीने तैयार झालेला हा टेलिस्कोप नेमक्या कोणत्या कामासाठी वापरला जाऊ शकतो तेही बघा। हमारा ये मोटिव है कि हम लोग जो छोटे बच्चे हैं, स्पेशली जो यंग माइंड स्टूडेंट्स हैं, उनके मन में ये क्यूरियोसिटी डेवलप कर सके कि वो आगे चल के इस फील्ड की तरफ और ज़्यादा अट्रैक्ट हो। तो ये टेलीस्कोप के ज़रिए से हम उन्हें स्काई ऑब्जर्वेशन करवा सकते हैं, स्काई दिखा सकते हैं, मून दिखा सकते हैं, जो भी चंद्रयान वगैरह लॉन्च हो रहा है इनके बारे में उन्हें बता सकते हैं। तो इससे उनके अंदर जो एक क्यूरियोसिटी डेवलप होगी, एक स्ट्रॉन्ग माइंड डेवलप होगा कि आगे चल के हमें इसी फील्ड की तरफ जाना है, और इसी तरह से हमारे इंडिया का भी आगे चल के प्रोग्रेस होगा। फिर जो भी एस्ट्रोफिजिसिस्ट आएंगे उनका एक अपना एक नॉलेज क्रिएट होगा, एक डेवलपमेंट अच्छा होगा, और यही सब करने के पीछे हमारा टेलिस्कोप बनाने का मेन मोटिव था। विज्ञान आणि तंत्रज्ञानात रुची निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा या विषयांकडे कल वाढावा आणि विद्यार्थ्यांनी विज्ञान तंत्रज्ञान विषयांमध्ये आपलं करिअर घडवून देशाची प्रगती व्हावी या उद्देशाने JB सायन्स कॉलेज ऑफ वर्धा येथे साकार करण्यात आलेल्या ॲस्ट्रो क्लबच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक संकल्पना यशस्वी होतील हीच सदिच्छा। अमित शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।